नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. आगामी होणाऱ्या परभणी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील 16 प्रभागामधील सदस्यपदांच्या आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली. परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील बी रघुनाथ सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या बैठकीत ही सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये विशेषत्वाने अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर म्हणाले, 16 प्रभागात 65 जागा असून अनुसूचित जातीसाठी 8 पैकी 4 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीमध्ये 1 जागा राखीव होती, ती महिलेसाठी राखीव करण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये 17 जागा राखीव होत्या, यापैकी 9 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण गटासाठी 39 जागा राखीव होत्या, यापैकी 19 जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना आयुक्त नितीन नार्वेकर म्हणाले, परभणी शहर महानगरपालिकेच्या एकूण 16 प्रभागांमध्ये 65 जागा आहेत. पैकी 15 नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये 5 जागा आहेत. त्यामध्ये टोटल जागांपैकी अनुसूचित जातीसाठी टोटल 8 राखीव होत्या, पैकी 4 महिलांसाठी राखीव होत्या. अनुसूचित जमातीसाठी 1 होती, ती 1 महिला राखीव झालेली आहे. आणि नपाप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 17 जागा होत्या, त्यापैकी 9 महिलांसाठी राखीव केलेली आहे. आणि सर्वसाधारण गटामध्ये 39 जागा होत्या, त्यापैकी 19 महिलांसाठी आपण राखीव केली. आज जाहीर झालेलं आरक्षण याप्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब आणि क मध्ये सर्वसाधारण महिला, ड मध्ये सर्वसाधारणसाठी राखीव करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब आणि क मध्ये सर्वसाधारण महिला, तर ड मध्ये सर्वसाधारणसाठी राखीव करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये अ मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अ मध्ये अनुसूचित जाती महिला, ब मध्ये अनुसूचित जमाती महिला, क मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 5 मध्ये अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब आणि क मध्ये सर्वसाधारण महिला, ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 6 मध्ये अ मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क मध्ये सर्वसाधारण महिला, ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 7 मध्ये अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क मध्ये सर्वसाधारण महिला, क आणि ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 8 मध्ये अ यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब मध्ये सर्वसाधारण महिला, क आणि ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब आणि क मध्ये सर्वसाधारण महिला, ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 10 मध्ये अ यामध्ये अनुसूचित जाती महिला, ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क आणि ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 11 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब आणि क सर्वसाधारण महिला, ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 12 मध्ये अ अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 13 मध्ये अ अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 14 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब आणि क सर्वसाधारण महिला, ड मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 15 मध्ये अ अनुसूचित जाती महिला, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ड सर्वसाधारण महिला, ई सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 16 मध्ये अ अनुसूचित जाती महिला, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क आणि ड सर्वसाधारणसाठी राखीव करण्यात आले आहेत. आज जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीमुळे
मागील अनेक दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार असलेल्या संभाव्य उमेदवाराच्या पदरी नाराजी पडली, तर आरक्षण सोडतीमुळे अनेकांचा जीव हा भांड्यात पडला आहे. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव आज मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी पारित झाला असून 5 विरुद्ध 13 अशा मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे नखाते यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. आजच्या या अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने बाजार समितीमध्ये नव्याने पक्षीय समीकरणे पाहायला मिळाली. शिवसेनेच्या काही संचालकांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर ही राजकीय उलथापालथ घडली. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही घटना शिवसेना नेते सईद खान आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.